तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, कथकली हे लोकनृत्य केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न पाहूयात, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेश हा सन 1971 या वर्षी वेगळा देश म्हणून तो अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द हे भारताच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? तर यापैकी ऑप्शन क्रमांक 2 आहे सत्यमेव जयते या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, भारतामधले आपल्याला प्रसिद्ध धबधबे आणि राज्य दिलेले आहेत. तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. धबधबे आणि राज्य दिलेले आहेत, तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी असेल ऑप्शन क्रमांक 3, शिवसमुद्रम तामिळनाडू या ठिकाणी चुकीची जोडी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवसमुद्रम हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. बाकी सर्व जोड्या या बरोबर असलेल्या जोड्या असतील. ऑप्शन क्रमांक 6, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, रजत क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशा संबंधीची उपचार पद्धती आहे? डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशा संबंधीची उपचार पद्धती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्य यांचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मुघल साम्राज्य संस्थापक बाबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारतामधला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 12 पाहूयात, नववा शेवा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नववा शेवा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नववा शेवा. तर नववा शेवा हे अत्याधुनिक बंदर रायगड जिल्ह्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर किर्लोस्करवाडी हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळ म्हणजेच भारताच्या संसदेला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? चीन या देशाने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, चीनने भारतावर सन 1962 या वर्षी चीनने भारतावर हल्ला केला होता. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते?
तर विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन वायू हा हवेमध्ये एकूण 78% असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. क्रमांक 17 साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक, खालीलपैकी कोणाचे होते? साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक, खालीलपैकी कोणाचे होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टेंभू सातारा हे गोग आगरकर यांचं जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात? राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जागतिक दूरसंचार दिवस 17 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अडकिता हा शब्द कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 23 पाहूयात हा ही हे तो ती ते ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर हा ही हे तो ती ते ही दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात सुतोवाच करणे समानार्थी वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. सुतोवाच करणे हा एक वाक्यप्रचार आहे. तर या वाक्यप्रचाराचा आपल्याला समानार्थी वाक्यप्रचार सांगायचा आहे. सुतोवाच करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला समानार्थी वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणते? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा. तर मांजरा ही नदी गोदावरी या नदीची ती एक उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणतं आहे? तर ब्लू मॉर्गन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये प्रतिरोह या प्रकारचा पाऊस पडत असतो. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? तर वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती जोजोबा वनस्पती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल.